नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाअंतर्गत एसीबीने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील देहू रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुगटलाल पाटील यांच्यासाठी 5 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या खाजगी इसमाला रंगेहात अटक केली आहे. लाच स्वीकारणाऱ्या इसमाचे नाव ओंकार भरत जाधव असून अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे देशमुख यांच्या तक्रारीवरून एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. एसीपी मुगटलाल पाटील यांनी तक्रारदार प्रसाद कोंडे देशमुख यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत गुन्हा दाखल करायचा नसेल तर त्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी एसीपी मुगटलाल पाटील यांनी खाजगी इसम ओंकार भरत जाधव यांच्यामार्फत प्रसाद कोंडे देशमुख यांच्याकडे केली, असा आरोप प्रसाद कोंडे देशमुख यांनी केला आहे. त्यानंतर एसीबीने खाजगी इसम ओंकार भरत जाधव याला एसीपी मुगटलाल पाटील यांच्यासाठी 5 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या सर्व प्रकरणात ओंकार भरत जाधव या खाजगी इसमाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये एसीबीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात ओंकार भरत जाधव याची तात्काळ सखोल चौकशी करून या लाचेच्या गुन्ह्यासाठी मुख्य आरोपी मुगटलाल पाटील यांना देखील तातडीनं अटक करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार प्रसाद कोंडे देशमुख यांनी केली आहे. माझी तक्रार अशी होती की देवरड एसीपींनी माझ्या विरोधात तक्रारी अर्ज असं सांगून मला बोलवलं होतं. गेल्यावर कळलं की माझ्या एका जागेचं मॅटर चालू आहे, त्याचं कोर्टात केस चालू आहे. कोर्टात केस चालू असताना मला साहेबांनी चौकशीला बोलवलं. मी त्यांना सांगितलं कोर्टात केस चालू आहे, न्यायप्रविष्ट आहे, तर तुम्ही मला कसं काय बोलवलं? तर ते म्हणले मला उद्धटपणे बोलून मग त्यांनी सांगितलं माझ्या मध्यस्थीशी भेटा. मध्यस्थीकडून पैशाची ऑफर आली आणि ते म्हटले की एवढे पैसे द्या, तेवढे पैसे दिल्याच्या नंतर हा तुमचा मॅटर आम्ही सोडून आता तुमच्यावरती 420 अंतर्गत गुन्हा दाखल करू, अशा पद्धतीचं बोलणं झालं. आणि ही अशी वागणूक थोडी चुकीची दिली, त्याबद्दल मी अँटी करप्शन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार दिली. आणि काल अँटी करप्शन ऑफिसमध्ये तक्रार दिली होती. एसीपी साहेबांनी जो पाठवलेला माणूस आहे ओंकार जाधव, हा ओंकार जाधव आला आणि त्यांनी 1 लाख रुपये घेतले आणि तशी अँटी करप्शन ब्युरोनी ती कारवाई केली. काय मागणी असेल अशा प्रकारे पोलीसवाले म्हणजे खोटं गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करतात? तुम्ही तर मराठा महासंघाचे पदाधिकारी आहात, काय मागणी? आता माझं एवढंच म्हणणं आहे की माझं पोलीस खात्यावरती अत्यंत विश्वास आहे, पण असे काही अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्यामुळे पोलीस खातं बदनाम होतं. पुणे पिंपरी चिंचवडला एवढे छान आयुक्त बसलेले आहेत, एवढी छान त्यांचं कामाची पद्धत आहे, पण अशा आयुक्तांच्यामुळे पोलीस खात्याला डाग, अशा अधिकाऱ्यांच्यामुळे पोलीस खात्याला डाग लागतो. आयुक्त साहेबांनी फक्त याची दखल घ्यावी आणि अशा अधिकाऱ्यांवरती काही ती योग्य ती कारवाई करावी. जे मुगटलाल पाटील आहेत यांची बेनामी संपत्ती पण आहे का, त्याच्याविषयी किंवा त्याच्या घरझडतीविषयी आपण काही मागणी केलेली आहे? नाही, मी अजून तरी मागणी केली नाही, पण माझा विचार आहे तशी मागणी करावी म्हणून. कारण की माझ्यासारखे किती जणांना त्यांनी असं हे करून अशी प्रॉपर्टी वगैरे काय कमवली का ते बघायचे. आज मी कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे, आम्हाला जर का अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल, त्याच्याकरता मी नक्कीच तो विचार करेल आणि पुढे त्या पद्धतीने पावलं उचलेल. धन्यवाद. राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. यावर सामान्य नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, जाणून घेऊयात. राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन जे आहे ते संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं. या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा करत 10% आरक्षण देण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आली. यावर मराठा नेत्यांना काय वाटतं हे आपण थेट त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आडेकर साहेब, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया विशेष अधिवेशनात? पहिली प्रतिक्रिया म्हणजे या सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे. 10% आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत टिकणारं नाही आहे. मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्या म्हणून आमची मागणी होती. मनोज जरांगे पाटील जे संघर्ष करत आहेत तो मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करावा आणि ओबीसीमधनं 50%च्या आतमध्ये टिकणारं आरक्षण द्यावं, यासाठी मराठा समाज या ठिकाणी लढतो आहे. परंतु सरकारने 10% आरक्षण देऊन या ठिकाणी सरकारची मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. कारण मागच्या वेळेस देखील सरकारने 12% आणि 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, जे मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं होतं. पण याच सरकारमधल्यांच्या काही पिल्लवळं आहेत जी सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण चॅलेंज केलं आणि इंदिरा सानींच्या नियमाप्रमाणे 50%च्या वरची मर्यादा राज्य सरकारला असल्यामुळं, 50%च्या आतली मर्यादा राज्य सरकारला असल्यामुळं 50%च्या वर गेलेलं आरक्षण हे कुठल्याही परिस्थितीत टिकत नाही. आणि आज देखील
50%च्या वर 52% आरक्षण मराठा समाजाला 52% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये असताना 10% एक्स्ट्रा प्रवर्ग करून आरक्षण दिलेलं आहे, जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि त्यामुळं आम्ही एक सांगू शकतो की सरकार केवळ लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या आरक्षणाचा घाट घातलेला आहे, परंतु हे आरक्षण टिकणार नाही आणि याच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा समाज हा ओबीसीमधनं आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकार म्हणतंय की मागच्या वेळेस ज्या सुप्रीम कोर्टाने त्रुटी सांगितल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्ही आता 50%च्या वरची अपवादात्मक परिस्थिती जी आहे ती सिद्ध करू शकतो. नाही, हे आत्ता सरकार म्हणते की 50%च्या वरती आम्ही जे आहे ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये आम्ही ते सिद्ध करू, पण ह्यांचेच काही जे आहेत हितचिंतक जे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मराठा समाज कसा अपवादात्मक देखील मागासवर्गीय नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी हे खर्च करतील आणि मराठा समाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा आरक्षणापासून वंचित ठेवतील. काय सांगाल सर, काय प्रतिक्रिया? संपूर्ण मराठा समाजाची आणि मराठा आंदोलकाची जी मागणी जरांगे पाटलाच्या माध्यमातून केली होती की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण पाहिजे, नेमक्या त्याच मागणीला सरकारने हरताळ फासलेला आहे आणि हे 10% आरक्षण कोर्टात टिकेल असं वाटत नाही. सगळे सोयरे हा शब्दसुद्धा विधिमंडळात चर्चेला गेला नाही किंवा त्या नाहीत त्या. तर जरांगे पाटलाची मागणी किंवा संपूर्ण मराठा समाजाची मागणी पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे संपूर्ण मराठा समाज ह्या निर्णयावर नाराज आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी उपचारही घेणंही बंद केले आणि पुन्हा उपोषणाला जे आहे म्हणजे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरेल असं देखील म्हणता. या निमित्तानं काय आता पुढची भूमिका काय राहणार? नाही, या ठिकाणी सरकारला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीमधनं 50%च्या आतलं मराठा समाजाला आरक्षण द्या. या ठिकाणी त्याच्याबद्दल कुठला अक्षर देखील या ठिकाणी काढलं नाही. सत्तेत असलेले प्रत्येक वेळी हेच म्हणतात की इतर समाजाला कुठला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल, पण मुळात असं आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसीमध्ये आहे, कुठल्या समाजाला धक्का लागत नाही आहे. कारण ओबीसीमध्ये जे 12 बलुतेदार येतात त्यांची संख्या ही कोर्टाने ठरवल्याप्रमाणे 37% आहे, त्यामुळे त्यांचं आरक्षण हे 16 ते 18% आहे. उरलेलं 10-12% आहे ते मराठा समाजाचं आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाज हा कुणबी दाखल्यानुसार ओबीसीमध्ये समावेश होतो आणि तो देखील 50%च्या आतमध्ये येतो. त्यामुळं आरक्षणाला कुठलाही बाधा आणि धक्का लागत नाही आहे, पण केवळ सरकार या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आहे. समाजाला धक्का लागून देणार नाही म्हणून तो समाजाला ते फसवत आहेत आणि मराठा समाज आता फसणार नाही आहे. यानंतरचं आंदोलन हे उग्र असेल आणि याची किंमत या समाजाला, या सरकारला समाज येत्या निवडणुकीमध्ये नक्की दाखवून देईल. नक्कीच. त्यामुळे मराठा समाजातील नेत्यांनी ज्या आहेत त्या उद्विग्न अशा प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यात सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून जे आहे ते शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मोठा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. महिला वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. ताई, काय सांगाल, कसं वाटतं या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर? खूप छान, खूप आनंदी वातावरण आहे, खूप उत्साही वातावरण आहे. मी 9 वर्ष झाले या शिवजयंतीमध्ये सहभागी होते. मला खूप आनंद होतोय या कार्यक्रमामध्ये. आणि शिवाजी महाराज, काय सांगाल ताई, काय भावना आहेत? बाईक रॅली आणि लेझिम आम्ही खूप एन्जॉय केलं आहे, जे या सिद्धिविनायक ग्रुपतर्फे आयोजित केलं होतं. सर्व जातीभेदाचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतायत, त्याचा खूप आनंद वाटते. इथं कुठलाही हे नाही, फक्त महाराजांचं नाव एके राहून त्यांच्यासाठी आम्ही सगळी चाललेलं आहे महाराजांचं. जय भवानी, जय शिवाजी. आणखीनही महिला वर्ग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतोय.
काय सांगाल ताई, काय भावना आहेत? खूप छान वाटतंय. शिवछत्रपतींचे विचार घेऊन एवढी नवीन पिढी पुढे जाते, तर त्यांना खरंच सपोर्ट मिळायला पाहिजे. छान वाटतंय. खूप छान होतो हा कार्यक्रम दरवर्षी आणि छान उत्साहात सगळेजण पार पाडतात. हा पहिल्यांदा जास्त सहभागी घेतात. छान वाटतंय. काम करतो, खूप सुंदर काम करतो आणि 9 वर्ष इतकं छान केलंय. एकटा मुलगा खूप सुंदर करतो. अगदी कौतुक आहे त्याचं, खूप कौतुक आहे. सिद्धिविनायक ग्रुपचं खरं कौतुक करण्याजोगं आहे. ह्यांनी देणगी न घेता, कुठलीही वर्गणी न घेता हा कार्यक्रम केला. त्याच्याबद्दल देणगी कोणाचीच घेत नाही. मुलांमध्येच काढतात. खूप छान कार्यक्रम होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप छान झालेला आहे आणि न्यू अपडेशन आहेत. महिला वर्गाचा एक चांगला प्रतिसाद आहे. सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क आहे आणि खूप छान कार्यक्रम. लहान मुलांचे रविवारी कार्यक्रम झाले, त्याच्यामध्ये रंगवरण, संगीत खुर्ची, या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत. मुलं खूप सहभागी होतात आणि छान वाटतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठा उत्साह सर्वांचाच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिवजयंतीच्या निमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळतोय. काय ही शिवजयंती गेल्या 9 वर्षापासून सर्वात उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी या शिवजयंती उत्सवाचं 9वं वर्ष आहे. सर्वात भव्य दिव्य ही कात्रज परिसरात मोठी मिरवणूक साजरी करण्यात आली आहे. तर सगळ्याच शिवप्रेमींमध्ये जो आहे तो मोठा उत्साह या निमित्तानं पाहायला मिळतो. इथे लेझिमचं प्रात्यक्षिक चित्र आहे, ते महिलांचं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळेच शिवप्रेमी जे आहेत उत्साहामध्ये नाहून केल्याचं आपल्याला या निमित्तानं जे आहे ते पाहायला मिळतं. दक्षिण पुण्यामध्ये सिद्धिविनायक ग्रुप जो आहे विविध सामाजिक उपक्रम जे आहेत ते घेत असतो आणि या निमित्तानं लेझिम असेल, ढोल ताशा पथक असेल, याच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती जी आहे ती सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. भारतीय क्रीडा विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या तब्बल 5 दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. आता ते क्रिकेटपटू कोण आहेत पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. या क्रिकेटपटूंमध्ये मनोज तिवारी, सौरभ तिवारी, वरुण एरॉन, धवल कुलकर्णी आणि फैज फजल यांचा समावेश आहे. या खेळाडूंची कारकीर्द जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मनोज तिवारी. बंगालच्या मनोज तिवारीने बिहार विरुद्ध संघाला विजय मिळवून देत क्रिकेटला अलविदा केलं. 38 वर्ष मनोज तिवारीने तब्बल 19 वर्ष बंगालसाठी क्रिकेट खेळले. गेल्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वात बंगालने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10,000हून अधिक धावा केल्या आहेत. सौरव तिवारी गेली 17 वर्ष झारखंड संघासाठी खेळत आहे. त्याने 115 प्रथम श्रेणी सामन्यात 8,030 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 शतक आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. वरुण एरॉनला भारतीय क्रिकेट संघात फारशी संधी मिळाली नाही. सातत्याने दुखापतीमुळे वरुण संघातून बाहेर राहिला. वरुण एरॉनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 66 सामन्यात 173 विकेट घेतल्या आहेत. फैज फजल तब्बल 21 वर्ष विदर्भ संघाकडून खेळला. त्याच्या नेतृत्वात विदर्भाने 2018 मध्ये रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्या हंगामात फैज फजलने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फैज फजलने 9,183 धावा केल्या आहेत. धवल कुलकर्णी. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्विंग, लाईन आणि लेनसाठी धवल कुलकर्णी ओळखला जात होता. हमखास विकेट घेणारा गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. त्याने 95 प्रथम श्रेणी सामन्यात 281 विकेट घेतल्या आहेत.
राज्यात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारित करण्यात आला। यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मागच्या अनेक दिवसांपासून खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन बोलवलं जाईल, विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा केला जाईल अशा चर्चा सुरू होत्या। हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण हे आरक्षण घेऊ असं जाहीर केलं। मात्र तरीही मनोज जरांगे पाटील यांनी विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर थेट अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने आंदोलन जे आहे ते आंदोलन केलं। या आंदोलनाच्या दरम्यान वाशीमध्ये असताना राज्य सरकारकडून सगळे सोयऱ्याबाबतीतली अधिसूचना निघाली आणि त्यामुळे विशेष अधिवेशनामध्ये ओबीसी कोट्यातून जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं बोललं जात होतं। मात्र आज जर आपण संपूर्ण अधिवेशनाचं तपशीलवार विश्लेषण पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुणबी ओबीसी असा कोणताच उल्लेख न येता स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय घेण्यात आला। आणि यावरचाच आजचा आपला चर्चेतला मुद्दा आहे की मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणार का आणि विधेयकामध्ये नेमकं काय? कारण राज्य सरकारने जे विधेयक मांडलेलं आहे ते विधेयक आता आपल्या हातामध्ये आहे। टॉप न्यूज मराठीच्या हाती हे संपूर्ण 9 मुद्द्यांचं जे विधेयक आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय। या विधेयकामध्ये स्पष्टपणे हे विधेयक क्रमांक 1 जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करण्यात आलेल्या आहेत। त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, विशेष अधिवेशनातून खूप काहीतरी मोठं असं हाती लागेल मराठा समाजाच्या असं बोललं जात होतं। ओबीसी प्रवर्गातून जे मराठा जनांगींची मागणी होती ती कदाचित सरकार पुढे घेऊन जाईल असंही वाटलं होतं। मात्र सरकारने 10% स्वतंत्र आरक्षण जे आहे ते देण्याचा निर्णय घेतलाय। ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांची मुख्यतः मागणी होती, ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर 1 सप्टेंबरला ज्यावेळी त्या आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर विरोधी पक्षांनी जे आहे मनोज जरांगे पाटील यांना थेट पाठिंबा दिला आणि मराठा आरक्षणाला सुद्धा पाठिंबा दिला। त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार असतील, प्रकाश आंबेडकर असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला, मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला। त्यावेळी प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांची मुख्यतः मागणी होती की मराठवाड्यामधला जो मराठा समाज आहे त्यांच्या कुणबी नोंदी या तपासल्या जातात। कारण मराठवाड्यामध्ये बघितलं तर निजाम संस्थान होता आणि या निजामकालीन दस्तावेजामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत आणि आपण बघितलं तर ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी समाजाचा समावेश आहे आणि त्यामुळे आत्ताही कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण मिळतं। हीच मागणी धरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विनंती केली होती की मराठवाड्यामधल्या कुणबी नोंदी तपासण्यात याव्यात आणि त्यांची हीच मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जे की मराठवाड्यामधल्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम त्यांनी हाती घेतलं। मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी तपासल्या सुद्धा राज्य सरकारने त्यांचा प्राथमिक अहवाल देखील त्यांच्या कॅबिनेटने स्वीकारला, मंजूर केला। त्यानंतर त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातलं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा त्यांनी अशी मागणी केली की राज्यभरामधल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या सुद्धा तपासल्या जाव्यात आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचं कार्यक्षेत्र आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी या सर्व कुणबी नोंदी तपासल्या आणि त्यामध्ये जवळपास 58 लाख या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। त्यांना राज्य सरकारच्या वतीने कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तरतूदही केली। त्यावेळी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत नव्हते त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ नेमण्यात आले। ज्या शिष्टमंडळामध्ये काही मंत्री होते, ज्येष्ठ मंत्री होते, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर धनंजय मुंडे असतील, गिरीश महाजन असतील, संदीपान भुमरे असतील, त्याचबरोबर कायदेशीर बाबी ह्या जरांगे पाटील यांना समजावून सांगण्यासाठी सुनील सुकरे असतील, त्याचबरोबर गायकवाड असतील, हे सुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये होते। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाच्या बारकावे समजावून सांगितले। जर मराठा समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर त्यांना सर्वप्रथम सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरणं हे गरजेचं आहे। जर मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासच ठरणार नसेल तर त्यांना आरक्षण मिळणार नाही। त्यांना हा सुद्धा रेफरन्स सांगितला की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या अशोक भूषण समितीने हे आरक्षण रद्द ठरवलं आणि त्यावरती सांगताना सांगितलं की इंदिरा साहनीचं जजमेंट आहे, इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या वेळी जो निकाल देण्यात आला की 50% जी कॅप आहे ती ब्रेक करता येत नाही असं त्या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं आणि हाच रेफरन्स जो आहे तो मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये लागू करण्यात आला। त्यावेळी
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलं आणि त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाची नियुक्ती करण्यात आली आणि त्या नियुक्ती केल्याच्या नंतर त्यांनी जवळपास राज्यातल्या 1,58,00,000 या नोंदी तपास याचं सर्वेक्षण केलं, मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं आणि ज्यामध्ये प्रामुख्याने हे सर्वेक्षण केल्याच्यानंतर हा जो अंतरिम अहवाल आहे तो अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आणि राज्य सरकारने तो अहवाल त्यांच्या आज सकाळी त्यांच्या कॅबिनेटमध्ये तो मंजूर करण्यात आला आणि मंजूर केल्याच्या नंतर तो विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आणि सर्वच पक्षांनी, विरोधी पक्ष असतील किंवा राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष असतील, त्यांनी तो एकमुखी ठराव हा मान्य केला आणि मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचं जाहीर केलं. राजरत्न, आपण आता जर या विधेयकामधली बारकावे पाहिले तर एक एक बारकावे समजून घेऊन त्याचं सहज सोपं विश्लेषण जे आहे ते देखील या लाईव्हच्या माध्यमातून पोहोचू. राजरत्न, हा जो अहवाल किंवा हे विधेयक जे राज्य सरकारने काढलेलं आहे त्याच्यात सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्याच्या संबंधात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून विभिक्षित समाज विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांच्या उन्नतीसाठी राज्यातील शिक्षण संस्थांमधील प्रवेशांकरता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील पदांसाठी संबंधातील आरक्षणासाठी आणि तत्संबंधित तथा अनुषंगित बाबींसाठी तरतुदीत करण्याकरताचं विधेयक जे आहे ते विधेयक असं याला नाव जे आहे ते राज्य सरकारकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर दुसऱ्या पानावर जर आपण पाहिलं तर व्याख्या आणि अधिनियम जे आहे किंवा याचं GR मध्ये रूपांतरित करण्याच्या नंतर हे विधेयक जे आहे ते अंमलात येईल असं देखील राज्य सरकारने या विधेयकाच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. एकंदरीत जर आपण या विधेयकामधले बारकावे पाहिले राजरत्न तर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या म्हणजे गायकवाड समितीचा अहवाल जो आहे, शुक्र समितीने जो दिलेला आत्ता अहवाल आहे त्या म्हणजे गायकवाड समितीच्या अहवालामध्ये बदल करून आत्ताचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो स्वीकारण्यात यावा असं या विधेयकामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आणि यानुसार सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जे आहे ते मराठा समाजाला 10% आरक्षणाची, स्वतंत्र आरक्षणाची तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे. आज ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला की राज्य सरकारला जे राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला त्यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच निर्णय घेण्यात आला की मराठा समाजाला किती आरक्षण दिलं जावं. आणि ज्यावेळी आज हा जो मसुदा आहे तो मसुदा जेव्हा विधानसभेमध्ये सादर करण्यात आला आणि त्यांना मान्यता मिळाली त्यानंतर याच्यामध्ये असं जाहीर करण्यात आलं की मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याचं या मसुद्यामध्ये सांगण्यात आले. त्याचबरोबर मराठा समाजात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा या मसुद्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे आरक्षण राखून ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये असं पण सांगण्यात आलंय की राज्यामध्ये मराठा समाजाची एकूण टक्केवारी ही 28% आहे, ज्यामध्ये 84% मराठा समाज हा गरीब आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे 84% मराठा समाजाला आरक्षण दिल्या जाऊ शकतं. त्याचबरोबर राज्यामध्ये जे सरकारी नोकऱ्या आहेत, शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी सुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला राजकीयदृष्ट्या आरक्षण देण्याची काहीही गरज नाही, कारण त्यांचे लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे हे विधान भवनामध्ये, संसदेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना कसलीही तशी तरतूद देण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर खाजगी शिक्षण संस्था ज्यांना राज्य सरकारकडून अनुदान मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला हे आरक्षण देण्याचं कबूल करण्यात आले. त्याचबरोबर राज्य सरकारी मंडळ असतील, महामंडळ असतील, संवैधानिक संस्था असतील, त्याबरोबर शासकीय कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं राज्य सरकारच्या वतीने मसुद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर राज्यामधला जो ज्या प्रकारे जरांगे पाटील म्हणतात की राज्यातला कुणबी समाज आहे तो मुख्यतः मराठाच आहे, त्यामुळे 94% जे एकूण आत्महत्येची टक्केवारी बघितली 100%, त्यापैकी 94% जे आत्महत्या झालेले शेतकरी आहेत ते मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा मुख्यतः व्यवसाय हा शेती आहे, त्यामुळे तो कुणबी आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सध्याची मराठा समाजाची आर्थिक स्थिती आहे ती सुद्धा ढासळत असल्याचं या सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 21.22% मराठा समाज हा दारिद्र्य रेषेखाली आहे असं सुद्धा या मसुद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मागास मराठा समाजाचा प्रमाण रोजगार, सेवा आणि शिक्षणात कमी त्यांचं प्रमाण असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे संकेत. आणि जर मराठा समाजासाठी विशेष म्हणजे ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं, अन्यथा आम्ही ते आरक्षण स्वीकारणार नाही.
परंतु ह्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलं की मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग करून त्यांना आरक्षण देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु आज मनोज जरांगे पाटील यांनी रोखठोक भूमिका घेतलेली आहे। ते म्हणतात की आम्हाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि आमचा ओबीसी मधून समावेश करून आम्हाला 50%च्या आतमध्ये टिकणारच आरक्षण देण्यात यावं, अन्यथा सरकारला आमचं आंदोलन परवडणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हे देत आहेत। दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांनी सुद्धा मागणी केली आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, मराठा समाजाचं कुणबीकरण करू नये असं सुद्धा छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला सुचवलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र होताना दिसतोय। राजरत्न, याच्यामध्ये सरकारने पान नंबर 1 मध्ये असं सांगितलेलं आहे की मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून विनिर्विष्ट करण्यात येत आहे। म्हणजे जे सर्वेक्षण गायकवाड आयोगाने केलं होतं, शुक्र समितीच्या अनुषंगाने मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलं होतं, त्या समितीनुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरतोय असं या विधेयकामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सोबतच वैद्यकीय, तांत्रिक व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषीकृत पदे, त्याबरोबर बदली किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाची पदे आणि 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकाकी पद जे आहेत, या सगळ्या विषयामध्ये ही आरक्षण जे आहे, आरक्षण प्रक्रिया जी आहे ती लागू राहणार आहे। मात्र राजरत्न, दुसऱ्या बाजूला आता एक चर्चा अशी देखील सुरू झाली की सरकारनं आरक्षण दिलं, कुठेतरी पुढच्या निवडणुकांच्या अनुषंगानं हे आरक्षण दिलं असं, मात्र हे संविधानिक चौकटीमध्ये टिकणार का किंवा कायदेशीर बाबींवर टिकणार का? कारण जे 2014ला झालं, जे 2021ला झालं, तेच आता पुन्हा होणार का अशी भीती काही मराठा आंदोलक असतील किंवा काही कायदेतज्ञ असतील तर ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। ज्यावेळी आपण बघितलं की 2013 मध्ये 14 मध्ये ज्यावेळेस नारायण राणे समिती स्थापन करण्यात आली, नारायण राणे समितीने सुद्धा मराठा आरक्षण देण्याची तरतूद केली, परंतु ते कालांतराने आपण बघितलं तर ते सुप्रीम उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नाही, त्याला स्थगिती मिळाली। त्यानंतर 2017 मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कुणबी कोपर्डीची घटना घडली दुर्दैवी, आणि या दुर्दैवी घटनेच्या नंतर मराठा समाजाचे 58 मूक मोर्चे निघाले आणि त्यानंतर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवला। त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण 16% आरक्षण देण्याचं देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलं, परंतु हे आरक्षण जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द ठरवलं। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं होतं की 50%ची जी कॅप आहे ती ब्रेक करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाच्या वतीने सांगण्यात आलं होतं। त्याचबरोबर कुठेही आम्हाला मराठा समाजात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास दिसत नाहीये असं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीने सांगण्यात आलं होतं। आणि आता सुद्धा याच अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने जे राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने जे सर्वेक्षण करण्यात आले आहे त्यामध्ये प्रामुख्याने याच गोष्टींवरती भर दिलेला आहे की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरतोय, यावरती भर देण्यात आलेला दिसून येते आपल्याला ह्या जो अहवाल आहे त्यामध्ये। आणि त्याच अनुषंगाने यापुढे ही जी केस आहे ती उच्च न्यायालयामध्ये जाणारच आहे, त्यावेळी हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजच आपण बघतो की गुणरत्न सदावर्ती यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही या आरक्षणाच्या विरोधात जो मध्ये जे आहे ते आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत असं गुणरत्न सदावर्तीच्या वतीने सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा डाव जर असेल तर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू असं प्रकाश शेंडगेच्या वतीने सांगण्यात आले। त्यासाठी छगन भुजबळ यांनी सुद्धा स्टँड घेतल्याचं दिसून येतं। तर बबनराव तायवाडे हे सुद्धा म्हणतात की आम्ही या आरक्षणाला जे आहे हे आरक्षण ओबीसी मधून जर देण्यात येणार असेल तर त्याला आम्ही थेट विरोध करू असं ओबीसी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। राजरत्न, या विधेयकामधली प्रमुख जर गोष्टी आपण पाहिल्या तर याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आयोगानं दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी आपला अहवाल जो आहे तो राज्य शासनाला सादर केला, याबरोबर काही निष्कर्ष आणि अनुमान देखील काढले। म्हणजे जी अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेमध्ये 16 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ जो आहे तो सरकारने घेतला होता आणि त्यामध्ये त्यांनी काढलेली म्हणजे शासनाने किंवा राज्य मागासवर्ग आयोगाने काढलेले निष्कर्ष असे आहेत की शैक्षणिक निर्देशांक उदाहरणासह असे स्पष्ट केले जातात की विशेषतः माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या किंवा पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक पाठ्यक्रम साध्य करण्याच्या बाबतीत मराठा समाजाच्या शिक्षणाची पातळी जी आहे ती कमी आहे। आर्थिक मागासलेपणा हा शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा असून अपुरे शिक्षण हे बऱ्याचदा गरिबीला किंवा गरिबी अपुऱ्या शिक्षणाला कारणीभूत ठरते। दारिद्र्य रेषेखालील असलेली पिवळी शिधापत्रिका असलेले मराठा कुटुंब 21.22% इतके आहेत, तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या खुल्या प्रवर्गातील कुटुंब ही 18.9% इतके असून मराठा समाजाची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा
17.4% अधिक असून ती असे दर्शवते की ते आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत। म्हणजे इथे पहिला निष्कर्ष पूर्ण केला जातो की मराठा समाज हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे। परंतु इथे ठरवले जाते की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे, परंतु ज्या प्रकारे आरक्षणाची तरतूद आहे तो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरणे हे सर्वप्रथम गरजेचं आहे, त्यानंतर कुठेतरी आरक्षणाची तरतूद करता येते असं घटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरणे सर्वप्रथम गरजेचं आहे। पुण्यात राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। प्रमाणित कारवाई करावी असं मी आपल्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो। दुसरा एक मुद्दा, आपला पेपर कोणत्या दिवशी आहे, कोणत्या तारखेला आहे आणि पहिल्या सेशनमध्ये आहे का दुसऱ्या सेशनमध्ये आहे याची निश्चित माहिती हॉल तिकीटवर देण्यात आलेली आहे। आता हॉल तिकीटवर देताना आपल्याला तारखेनुसार ते पेपर येत नाहीत, तर आमच्या त्या लॉजिकनुसार पेपर येतात। त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की 21 तारखेचा पेपर सरळ असेल परंतु 23 तारखेचा पुढं असेल आणि 22 तारखेचा खालू असू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे विषय आहेत तो विषय बघावा आणि विषयानुसार किती तारखेला आपला पेपर आहे त्या पेपर दिवशी त्यावेळी तिथं हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे। कारण एखाद्या विद्यार्थ्याचा अशा पद्धतीने जर दुर्दैवानं पेपर चुकला तर तो नंतर पेपर आपण घेऊ शकत नाही। परंतु आपल्याला माहीत आहे आपण पुरवणी परीक्षा पुन्हा घेतो, ती पुरवणी परीक्षा ही प्रामुख्याने जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सुरू होते आणि ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी स्वतः विद्यार्थ्याचा स्कोरिंग करण्यासाठी म्हणजे पास झालेला विद्यार्थीसुद्धा त्या परीक्षेला पुन्हा बसू शकतो स्कोरिंग करण्यासाठी, किंवा एखाद्या विषयात कमी मार्क पडले तर पुन्हा सर्व विषय घेऊन बसू शकतो आणि नापास झाले तर विद्यार्थीवर बसू शकतो, किंवा अपवादाने या परीक्षेसाठी एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा अन्य कोणी दुर्दैवी घटना घडली तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला जुलैच्या परीक्षेला बसता येतं। हे क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम असं म्हणतो आणि या क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीममुळं विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याची भीती नसते आणि त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जर अयशस्वी झाला किंवा विद्यार्थ्याला गुण कमी पडले तर गुण सुधारण्याची यशस्वी होण्याची पुन्हा संधी आपण देतो आणि त्या विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेसला किंवा अन्य कोणत्याही महाविद्यालयात त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याची गरज आहे आणि ते विद्यार्थी निश्चितपणे करतील। विद्यार्थ्यांनी 2 वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यास हा निश्चितपणे करा। विद्यार्थ्यांनी चिंतन मनन करावे कारण आता प्रत्यक्ष परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे। ज्यादा नवीन अभ्यास करण्यापेक्षा जुना केलेला अभ्यासाचं चिंतन मनन करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आली तर आपण त्याला हेल्पलाईन कक्ष केलेला आहे। राज्य मंडळ जसे इतर सर्व आपल्या विभागीय मंडळामध्ये सुद्धा हेल्पलाईन कक्ष आहेत। त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे समुपदेशनसुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी समुपदेशनाची सोय केलेली आहे। काही ठिकाणी असं आढळून येतं की काही ठिकाणी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला हॉल तिकीट न मिळणे किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव जर शाळेनं हॉल तिकीट दिलं नाही तर आपण सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत की एखाद्या विद्यार्थ्याला अशा कोणत्याही चुकीच्या कारणास्तव जर हॉल तिकीट मिळालं नाही तर गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ते हॉल तिकीट त्या विद्यार्थ्याला दिलं जाईल, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला आवेदनपत्र भरलेलं आहे आणि त्याला परीक्षा द्यायची इच्छा आहे तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही कारणाने परीक्षेपासून वंचित ठेवलं जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणाने घाबरून न जाता परीक्षा निकोप चांगल्या वातावरणामध्ये द्यावी। विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे। आपण मागील 2 वर्षामध्ये कोविडच्या ह्याच्यातून आपण पुढे आलेलो आहोत। आपलं चांगल्या कार्यासाठी ह्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर विद्यार्थी शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण सांगितलं की आपण जुलैची परीक्षा घेतो। जुलैची परीक्षा हे फक्त शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून नाही तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळाले असतील तरीसुद्धा तो विद्यार्थी आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी म्हणजेच गुण वाढवण्यासाठी तो विद्यार्थी पुन्हा क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम या परीक्षेसाठी बसू शकतो। ती परीक्षा साधारणतः जुलै आणि ऑगस्टमध्ये होते आणि त्याचा निकाल ती परीक्षा झाल्यापासून 10 ते 12 दिवसात जाहीर होतो। त्यामुळे ऑगस्ट एंड अखेर निकाल जाहीर होत असल्यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या मार्कावर विद्यार्थ्याला
कोणत्याही प्रोफेशनल कोर्स जाता येतं. फक्त त्याला एकच अट असते, पहिला परफॉर्मन्स विद्यार्थी जर पास झाला आणि दुसरा परफॉर्मन्समध्ये सुद्धा पास झाला तर त्याला कुठलं मार्कलिस्ट पाहिजे हे विद्यार्थ्यानं त्या परीक्षेचा निकाल लागल्यापासून 1 महिन्याच्या आत आम्हाला बोर्डाला कळवणे आवश्यक आहे, म्हणजे विभागीय मंडळाला कळवणे आवश्यक आहे. जर त्यानं तसं कळवलं नसेल तर सेकंड परफॉर्मन्स जो असेल तो त्याचा निश्चित केला जातो. याप्रमाणे आपल्याकडं ही 12वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. आपण सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांनी आत्तापर्यंत परीक्षेसाठी अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. सुरुवातीला मी तुमचं स्वागत करायला विसरलो, आता मी पुन्हा तुमचं सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया स्वागत करतो. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करता, असंच सहकार्य राहू दे. ज्या ठिकाणी मला एकच विनंती करायची आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु एखादा चुकीचा व्हिडिओ जुन्या वर्षाचा त्याच्या मागच्या वर्षाचा व्हिडिओ होतो आणि अमुक ठिकाणी कॉपी केला असं कृपया आपल्या इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर प्रिंट वाहिनी असं करू नये. आणि त्याची खात्री करून दाखवायला काही हरकत नाही, कारण तो तुमचा अधिकार आहे, परंतु त्याची खात्री करावी आणि मगच तो आपल्या वाहिनीवर अन्य दाखवण्यास काही हरकत नाही. परंतु ही परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी आपल्या सर्वांचं आत्तापर्यंत कायम सहकार्य आहे आणि हे सहकार्य असंच सुरू राहील असे मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. हां, सागर बोला, आवाज येत नाही. हो, परीक्षा झाल्यानंतर आपण त्या शाळांवर कारवाई करतो आणि हे कारवाई करण्याचे अधिकार संबंधित शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण, विभागीय शिक्षण उपसंचालक आणि डायरेक्टर सेकंडरी यांचे असतात. कारण कशा पद्धतीनं फी दिली नाही म्हणून जर हॉल तिकीट दिलं नसेल तर ते अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळे कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता मात्र मंडळ निश्चितपणानं घेत असतं. नाही, आत्तापर्यंत आमच्याकडे 2 तक्रारी आल्यात आणि दरवर्षी अशा 1-2 तक्रारी येत असतात. त्यामुळे हे आपण गेल्या 2-3 वर्षापासून ही आपण पद्धत राबवतो आहे. प्रामुख्याने ह्या तक्रारी मेट्रो सिटीतून येतात, मुंबई, पुणे यासारख्या सिटीतून येतात. कारण प्रामुख्यानं या सिटीमध्ये ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात त्यांच्या तक्रारी असतात आणि त्यामुळं त्या शाळांना आपण हॉल तिकीट काढून देतो आणि BOच्या सहीनं त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतो. सिंदखेड शाळेचं यावर्षी केंद्र बदललेलं आहे, त्याच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे. पोलिसांना त्याच वेळी आपण लक्ष दिलं, त्याच्यावर कारवाई सुरू आहे. फौजदारी गुन्हा मागच्या वेळी ज्या घटना झाल्या त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याची पुढची कारवाई सुरू आहे. फौजदारी गुन्हे मला वाटतं गेल्या वर्षी 11 गुन्हे दाखल केले होते गेल्या वर्षी. नाही, हा अहवाल वारंवार ते आम्ही ह्यांना विचारतो, संबंधित खात्याला, गृह खातं आम्हाला अहवाल देत असतं. कारण प्रामुख्यानं गृह खातं त्यांच्या पद्धतीनं तपास करतं आणि तपासाचे दोषी राहतं ते आता कोर्ट त्याला शिक्षा देतं, त्याला दुसरं कोण काय करू शकत नाही. हां, नाही, आता सुरुवातीला यावर्षी प्रथमच आपण हे सुरुवात करतोय, त्यामुळं ते स्कॅनिंग करण्याचा वेळ वाचणार आहे किंवा त्यामुळं ते लवकर होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर मागच्या वेळी पण आपण निकाल लवकर लावला होता, जे 12वीच्या उत्तरपत्रिकेवर बहिष्कार काही दिवस होता मागच्या वर्षी उत्तरपत्रिका तपासणीवर, तरीसुद्धा आपण निकाल वेळेत लावला होता. यावर्षीसुद्धा निकाल निश्चितपणे वेळेत लावू, कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 10 जूनपूर्वी हा निकाल लागणे अपेक्षित आहे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यमंडळात, सर्व राज्यमंडळाचा. त्यानुसार आपण निकाल निश्चितपणे लवकर मे महिन्यात आपण मागच्या वर्षी 24 मेला साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल लागतो. आणि सर, आता तुम्ही जे प्रात्यक्षिकांसाठी म्हटलंय ते लेखी परीक्षेसाठी होऊ शकतं ना, कारण शेवटी चेक करून मार्कच भरायचे. नाही, ते तो स्कॅन होतो, कारण प्रत्यक्ष प्रश्न उत्तरपत्रिकेत तपासावे लागते. उत्तरपत्रिकेत तपास त्याच्यावर साईटचा जो त्याच्यावर असतं आणि ते स्कॅन होतं. नाही, आता हे ऑनलाईन भरतात शिक्षक, ते प्रॅक्टिकल परीक्षेचे. मग जो शिक्षक चेक करणार आहे तो भरू शकतो ना त्याच्यावर काय मार्क? ते UID त्यांना कळत नाही ना कोणाला पेपर आणि कोणाला द्यायचे, ते UID नुसार मार्क असतात आणि हे विद्यार्थ्याला मार्क द्यायचे त्याच्या रोल नंबरनुसार, सीट नंबरनुसार, त्यामुळे त्यांना ते करता येत नाही.
भरारी पथकं सागर आपण ऐकलं नाही 271 भरारी पथकं आपल्या राज्यमंडळामार्फत केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हानिहाय संबंधित जिल्हाधिकारी, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित SPCP यांनी सुद्धा भरारी पथकं केलेली आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यात अशी केलेली आहे जेणेकरून परीक्षा या सुरळीत वातावरणात पार पाडाव्यात. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात घेण्यात आला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला संबोधित केले. पाहुयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेत. आज मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण देण्यासंदर्भातलं विधेयक आपण मांडलेलं आहे. त्याच्या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये आपण साजरी केली आणि त्यावेळेस आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांची एक आमच्या दसरा मेळाव्यामध्ये देखील मी शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन आपल्याला या मराठा समाज सगळ्यांचाच विषय आहे तो मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ओबीसी आणि इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता धक्का न लावता आरक्षण देण्याचं एक सगळ्यांचं मत मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली होती. वस्तुस्थिती होती आणि ते आपण साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षणासाठी जे काही लढा उभारला होता, जे आंदोलन केलं, तो ऐरणीवर होता. समाजाच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. मला आणि आपल्या सर्वांनाच त्यांच्या वेदना आणि व्यथांची कल्पना आहे, पुरेपूर जाणीव आहे. आणि राज्यभरामध्ये क्रांती मोर्चे सुरू असताना आरक्षणासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाची जी काही भावना होती ती आपण जाणून आहोत. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री आहे. या महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे मी काम करतोय. मला कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा असा विचार करता येणार नाही, जीच आपण शपथ घेतलेली असते. आणि मराठा समाजाचं आंदोलन जे सुरू होतं, मी त्यावेळेस एका कुठेतरी म्हणालो, या समाजाच्या सारखं इतर कुठल्याही समाजाचं जर आंदोलन आणि ते लढा सुरू असता तरी मी तीच भावना व्यक्त केली असती. आणि म्हणून आपले जे काही इतर समाज बांधव आहेत त्यांच्यावरही कुठे कधी अशा प्रकारचा प्रसंग आला असता तर मुख्यमंत्री म्हणून माझी भूमिका जे मराठा समाजासाठी होती ती त्या समाजासाठी देखील आहे. आणि तसं भाष्य मी त्याही वेळेस केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे भाष्य केलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपले आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे, सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं, सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे. आणि राज्य देखील, या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करतंय. एखादा समाजाला जर मागासले पण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं, मेनस्ट्रीम मध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून. आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे. आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही. आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे. विरोधी पक्षाचं पण तसा कुठलाही त्याच्यामध्ये आपण एकच मताचे आहोत, एका विचाराचे आहोत.
त्याच्यामुळे मी आज काय पॉलिटिकल राजकीय काही भाष्य करणार नाही. आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यासाठी मी आणि आमच्या सर्वांनी सहकार्य केलं. त्यामुळे मी जे काही वचन दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे आणि त्याचा नक्की आनंदही आहे, अभिमानही आहे. आणि म्हणून मी माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि संपूर्ण विरोधी पक्ष आणि सर्व विधानसभा सदस्य. विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पाहुयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत. निवडी झाल्यात, त्यांचं घर उघड्यावर पडलंय सगळं. आईबापाला कळाना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे, नियुक्त्या सुद्धा नाहीत. आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजायचं. त्यापेक्षा आमचं हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं कोणचं देत आहे. बरं पाटील साहेब, आयोग गठीत करणं असेल, त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल, 10% आरक्षणाचा निर्णय असेल, हे सगळं करून फसवणूक केली. थोडं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत. ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती, ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता, ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता, ती मागणी तुम्ही मंजूर केली. आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय, तर तुम्ही या माता मावल्यांना, गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठ्यांची चेष्टा करायला लागले. कोण असं हे सहन करू शकतो? मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या ताकदीनं काम करणार आहे. ही काय आडमोठी भूमिका नाही. आडमोठी भूमिका असते तर 6 महिन्याचा वेळच दिला नसता. हक्काचं असून काय मिळत नाही? ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचं असून मिळत नाही. असं काय केलं असावं की तुमची मागणी एक, त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय ह्याच्या मागचं काय नेमकं कारण असं वाटतं तुम्हाला? त्यांना त्यांची गरज आहे ना, त्यांना त्यांची गरज आहे, मराठ्यांची गरज नाही. आता मराठ्याची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज आहे. कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर या आत्तापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आहे. आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस बघायला लावला, नेमका सगळ्या स्वाऱ्याचंच अंमलबजावणी तुम्ही मागं ठेवली. आता आंदोलनाच्या पलीकडे काय नुसतं आंदोलनच काय? शेवटी काय? शेवटी कळेल ना, शेवट सांगायचा नसतो. भविष्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे आरक्षण दिले आहे असं काही राजकीय विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. नाही, सरळ दिसतं विरोधीचं आणि त्याचं मला काय राजकारण करत नाही. त्यात विरोधी पक्ष, सत्ताधारी, मायबाप समाजच सगळे उघडच दिसतं. मागणी एक, केलं एक. आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा. आम्ही त्यांचं स्वागत केलं, आता तिसऱ्यांदा म्हणतोय, मनापासून स्वागत केलंय. पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी, 100-150ची मागणी होती, तिघाची होती, 100-150 लोक घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती. म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयऱ्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल. तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता, इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे त्यांच्यावरती? कोणाचा आहे तुम्हाला काय वाटतं? कळलं ना, आता उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडते. एकट्या भुजबळांच्या दबावानं एवढं होणं शक्य आहे का? एकट्या भुजबळांच्या दबाव त्याला तर गेले तर त्याचं तर काढूच नका. गेले मराठा आरक्षणात तू बस म्हणा बोंबला तिकडंच. त्याचा एकट्याचा दबाव आहे का मुख्यमंत्री? गरज असू शकते त्याची जास्त, कारण त्याला मध्ये जेलला लोक न्यायची माहिती आहे, त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत. जे समाजाला राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला. तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या, अन्यथा मराठा समाजाचे तुम्ही विरोधक असाल असं तुम्ही म्हणाले होते, आता काय त्यावर तुमचं? कोण बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत. कोण बोललं नाही, कोण नाही, आणखीन सुरूच वाटतं ती. त्यावेळेस उघड होईल ना. न बोलणारे सगळे नाही, जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा असो तिकडे, तो मराठा विरोधीच. आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांचा विरोधीच. या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे.
या कायद्यावर? मग सगळ्या सोयऱ्याबाबत काय त्याचे हात मोडत होते का? त्याबाबत जमत नव्हतं का तिथं पेन त्यांचं सहाय्य करायला? राज ठाकरे असे म्हटले की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार तरी आहे. आता त्यांना दोघालाच माहीत, सरकारला आणि त्यांनाच. चलो, धन्यवाद. पण आता तुम्ही उपचार घेणारच नाही. उपचाराचा आणि सरकारच्या उपचाराचा आपला काय संबंध? आमचा एक साधा प्रश्न असा आहे की सगळ्यांचा, की ही घाई गडबड आताताईपणा आहे असं वाटत नाही का? ज्या जनतेनं आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं, आपलं करिअर घडवलं, आपल्याजवळ काहीच नव्हतं 75 वर्षातल्या सगळ्या पक्षांना, त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा? ज्यांना बिचाऱ्यांना काही सायकली सुद्धा नाहीत, पायी आंदोलनात सहभागी होते, कपडे पांघरायला नाहीत, हात राहिले नाहीत, असे आंदोलनात सहभागी होते. हे मायबाप नाहीत का त्यांचे? त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा आताताईपणा करून अपमान करतोय म्हणून? आमचा दिसतोय तुम्हाला, तेव्हा नाही दिसत का तुम्हाला? तुमची बाजू ती खरी, सत्ता आम्हीच तुमच्या हातात दिली आहे जनतेनं, म्हणून तुमची बाजू खरी, कायदा तुमच्या हातात आला म्हणून तुमची बाजू खरी, आणि आमची बाजू खोटी जनतेची. वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार. आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले. हे तुमचं सरकार. हैदराबादचं गॅजेट घ्या, 2 मिनटं लागतात घ्यायला फक्त समितीला, त्याला 3 महिने उलटून गेल्यात, आणखी घेऊ शकला नाहीत. समितीची मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढती, तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले. तुम्ही काय आम्हाला पागल समजता का? बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल अशी आशा आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. पळ्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत? तमाम मराठा समाजातल्या माता भगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा विषय आमच्या समोर आला तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केलाय. तो 2018 साली पण होता आणि आज पण होता. 2018 साली काय झालं, त्याच्या आधी काय झालं, या खोलात मला जायचं नाही. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकषावरती, सर्व पातळींवरती हे आरक्षण टिकेल अशी मला एक आशा वाटते. माझी प्रार्थना आहे, आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे. सभागृहामध्ये कोणाला समजून सांगण्याची काही गरज नव्हती, कारण सभागृहाने दोन्ही वेळेला, म्हणजे या वेळेला आणि गेल्या वेळेला एकमताने याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे पुढे मराठा समाजाला सुद्धा एक मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी खूप लढा दिलेला आहे. सरकारला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हा प्रयत्न केला, प्रामाणिकपणाबद्दल तुमच्या आत्ता तरी मी काही शंका घेत नाही, पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी स्वतः जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते या विषयाला, आत्ताच्या सुरुवात होणार, आधीपासून त्यांचा हा विषय सुरू होताच. जालनाला गेलो होतो आंतरवेली सराटीमध्ये. अंबरस तुम्ही पण होतात, अनिल तुम्ही होतात, अशोकराव होते, संजय राऊत होते. ज्या निर्घुणपणाने आणि निर्दयीपणाने त्या आंदोलकांवरती अत्याचार केला गेला होता, डोकी फोडली होती, ती फोडण्याची काही गरज नव्हती. हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता. मला आज जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाहीये, पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण परत सांगतो कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो. आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे. शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच. तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं.
तर सोन्याहून पिवळं होईल. असं म्हणतात की हे आरक्षण टिकणार नाही, सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. महाविकास आघाडीमुळे कुठेतरी दोन मतभेद आपल्याला नाही, दोन मतं असण्याचा संबंध नाहीये. दोन मतं असती तर आम्ही सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं. तुम्ही नीट समजून घ्या. मराठा समाजाला पण मी हेच सांगतोय की आतापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता, पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली. त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे, ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक तर याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना, असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही, कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे. कारण एकाने बोला. अरे एक मिनिट. आम्ही एकमताने जर का मंजूर केले तर तुम्ही एकाने कोणतरी विचारा ना. आता हे दोन सध्या जरा वेगळे विषय आहेत, त्याच्याबद्दल मी आता काही बोलणार नाही, कारण मला कुठेही माझ्याकडनं कोणाच्या मनामध्ये काही शंकेचे हे सोडायचे नाहीयेत. मुख्यमंत्री आरक्षण लेने की कोशिश कर रही है आरक्षण का, कह रहे कि 3 महीने में मैंने अपना वादा पूरा किया. इस पर आपका क्या कहना है? मुख्यमंत्री क्या है, कैसे है, उनका इतिहास कैसे है, सारे लोग जानते हैं. और इसलिए जब तक ये जो बात आज जो उन्होंने कही है वो सामने नहीं आती, और जैसे मैंने कहा कि आज तो उन्होंने डिक्लेयर किया है, हम सारे लोगों ने उनका समर्थन किया है, लेकिन जल्द से जल्द कितने लोगों को कहाँ नौकरियां मिलेगी वो भी अगर जाहिर करे तो अच्छा रहेगा. अरे एक मिनट. इसका मतलब ये है कि जनता का विश्वास भरोसा इस मुख्यमंत्री जी के ऊपर नहीं है, और जो वो कह रहे हैं कि जो वादा मैंने किया था, मतलब उन्होंने वो निभाया, वो उनके लिए ठीक है, लेकिन जनता मानने के लिए तैयार नहीं, तो फिर मैं क्या कह सकता हूँ. सर, फुल प्रूफ है आरक्षण आपको लगता है? जिन जिन मुद्दों को रखा है आयोग ने, खासकर 10% की बात करते हैं, वो कह रहे हैं कि सामाजिक रूप से पिछड़ा है मराठा समाज. फुल प्रूफ होना चाहिए, यही मेरी कामना है, मेरी इच्छा है, और इसलिए कुछ दिन रुकने के लिए इंतजार करना पड़ेगा. और जैसे मैंने कहा, दोहराता हूं मैं बात, कितनी जल्दी कितने लोगों को वो नौकरियां कहाँ देंगे वो भी अगर डिक्लेअर करेंगे तो अच्छा रहेगा. मनोज जरांगे पाटील जे आहेत, एक मिनिट आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.